अजित पवार गटाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीतून सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांची नावे वगळण्यात आल्याची चर्चा समोर येताच सुनील तटकरे यांनी रात्रीमधूनच थेट सिल्व्हर ओक गाठत वस्तादाची भेट घेतली। आपल्या नावाला डच्चू मिळताच तटकरेंना शरद पवार कसे काय आठवले, यावर आता राजकीय गरमागरमी सुरू झाली। शरद पवारांची भेट घेऊन बाहेर निघाल्यावर जेव्हा पत्रकारांनी तटकरेंना गाठलं तेव्हा साहेबांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी आल्याची थाप तटकरेंनी मारली। परंतु ताकाला जाऊन भांड लपवण्यात काय अर्थ, असा सवाल तटकरेंना विचारावाच लागेल। आतली आणखी एक गोष्ट तुम्हाला सांगते, फक्त तटकरेच नाही तर प्रफुल्ल पटेल सुद्धा शरद पवारांच्या भेटीसाठी गेले होते। राज्याचं राजकारण अजूनही शरद पवार या नावाभोवतीच कसं काय फिरतंय, याचं हे ताजं उदाहरण म्हणावं लागेल। निवडणूक आयोगाला सादर केलेल्या नव्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या यादीत सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांची नावे राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांमधून वगळण्यात आली आहे, तर सुनेत्रा पवार यांचे पुत्र पार्थ पवार आणि जय पवार यांना राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून नियुक्त करून सुनेत्रा पवारांच्या माध्यमातून सत्ता केंद्र पवार कुटुंबियांकडेच ठेवलं जाणार आहे, असा स्पष्ट संदेश यातून देण्यात आला। पक्षातील ज्येष्ठांना डावलण्यात आल्यानं आता पक्षातील अंतर्गत संघर्ष कधीही बाहेर उफाळून येण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। स्वतःवर आलेल्या या राजकीय संकटाला निस्तरण्यासाठी सुनील तटकरे यांनी थेट शरद पवारांची भेट घेतल्यानं आता अनेक तर्क लावण्यात येत आहेत। सुनील तटकरे हे गुवाहाटी येथे एनडीएच्या एका कार्यक्रमावरून परतताच राष्ट्रीय कार्यकारिणीचा गोंधळ समोर आलेला असतानाच ते थेट शरद पवारांच्या निवासस्थानी पोहोचले। जरी सुनील तटकरे यांनी ही भेट केवळ शरद पवारांच्या खालावलेल्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी आणि बिगर राजकीय असल्याचं सांगितलं जात असलं तरी 3 वर्षांनंतर ही झालेली भेट राजकीय वर्तुळात टायमिंगमुळे मोठी चर्चेत आली आहे। पक्षातून बाजूला केले जाण्याची कुणकुण लागताच तटकरेंसारख्या जुन्या निष्ठावंतांनी पुन्हा एकदा मूळ पवार ब्रँडकडे धाव घेतल्याचे यातून दिसून येत आहे। पवारांनी घरात बसल्या बसल्या जो डाव टाकलाय त्याचा अंदाज घ्यायला पटेल आणि तटकरेंना काहीसा उशीर झाला। वरवर हा निर्णय सुनेत्रा पवार यांचा जरी दिसत असला तरी त्यामागील सूत्रधार शरद पवार तर नाही ना, अशी शंका घ्यायला आता वाव आहे। पक्षातील फुटीनंतर जे नेते शरद पवारांना सोडून गेले होते त्यांना जेव्हा स्वतःच्याच पक्षात अस्तित्वाचा धोका निर्माण झाला तेव्हा त्यांना पुन्हा एकदा शरद पवार हेच एकमेव सुरक्षित आश्रयस्थान वाटू लागल्याची चर्चा आता सुरू झाली आहे। अजित पवारांच्या निधनानंतर विलीनीकरणाच्या चर्चा आणि पक्षांतर्गत बंडाळी शमवण्यासाठी शरद पवारांचा शब्द आजही अंतिम मानला जातो, असं राजकीय विश्लेषक आजही सांगतात। वय आणि प्रकृतीच्या कारणांवरून विरोधक टीका करत असले तरी राजकीय डावपेचांमध्ये शरद पवारांचा हात धरणारा नेता महाराष्ट्रात नाही। सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे वर्षानुवर्षे शरद पवारांचे अत्यंत विश्वासू सहकारी राहिले। पक्षात सुनेत्रा पवार आणि पवारांच्या न्यू जनरेशन करून डावललं गेल्यानंतर स्वतःची राजकीय किंमत वाढवण्यासाठी किंवा भविष्यातील पॉलिटिकल सेटलमेंटसाठी किंवा सेटलमेंट पक्की करण्यासाठी तटकरेंनी सिल्व्हर ओकची पायरी चढल्याचं आता म्हटलं जाऊ लागलंय। राजकीय वर्तुळात अशीही चर्चा आहे की तटकरे आणि पटेल यांच्यासारख्या मोठ्या नेत्यांना साईडलाईन करण्यात आल्यानं अजित पवार गट बंडाळीच्या उंबरठ्यावर आला। यामुळे आमदारांचा एक मोठा वर्ग पुन्हा एकदा शरद पवारांकडे वळू शकतो। या निमित्त पुन्हा दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची किंवा अजित पवार गटातील नेत्यांच्या घरवापसीची शक्यता या भेटीमुळे पुन्हा बळावली आहे। याचा थेट फायदा शरद पवारांच्या राष्ट्रवादीला होण्याची दाट शक्यता आहे। आता राष्ट्रवादीत या सर्व घडामोडी घडत असताना भाजपला यापासून वेगळं करून चालत नाहीये। शेवटी राष्ट्रवादीवर नाही म्हटलं तरी भाजप बारीक लक्ष ठेवू नये, त्यामुळे या सर्व राजकीय घडामोडीत भाजप महत्त्वाचा खिलाडी ठरतोय। प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी पक्ष हायजॅक करण्याचा प्रयत्न केला तेव्हा सुनेत्रा पवार यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहून जुना पत्रव्यवहार रद्द केला होता। सुनेत्रा पवार यांच्या या भूमिकेला भाजपचं पूर्ण राजकीय पाठबळ मिळाल्याचं राजकीय वर्तुळात बोललं गेलं। पार्थ आणि जय पवार या तरुण पिढीकडे पक्षाची सूत्र सोपवण्याचा सुनेत्रा पवार यांच्या निर्णयाला भाजपचा मूक पाठिंबा। भाजपचा सर्वात मोठा डाव शरद पवारांचा राजकीय प्रभाव कायमचा मोडीत काढण्याचा। अजित पवार गटातील ज्येष्ठ नेते जर नाराज होऊन शरद पवारांकडे गेले तर शरद पवारांची ताकद पुन्हा वाढू शकते आणि त्यामुळे भाजप हे होऊ देणार नाही। दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचं पुन्हा विलीनीकरण व्हावं अशी शरद पवार गटाची इच्छा आहे, परंतु महायुती भक्कम ठेवण्यासाठी आणि शरद पवारांना राजकीय दृष्ट्या एकटं पाडण्यासाठी भाजप या विलीनीकरणाच्या प्रयत्नांना खीळ घालण्याचा पुरेपूर प्रयत्न करेल
हा संपूर्ण वाद राष्ट्रवादी काँग्रेसचा अंतर्गत विषय असल्याचं भासवून भाजप सध्या तरी यावर उघडपणे बोलणं टाळेल. तोपर्यंत तटकरे आणि सुनेत्रा पवार यांच्यातील संघर्ष नेमकं काय वळण घेतो यावर भाजपचं बारीक लक्ष आहे. जर सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांचं सुनेत्रा पवारांशी बिनसलंच तर त्यांना थेट शरद पवारांकडे जाण्यापासून रोखण्यासाठी भाजप त्यांना स्वतःच्या पक्षात प्रवेश देण्यासाठीही मागे पुढे पाहणार नाही, अशी ही चर्चा. या निमित्ताने अजित पवार गटातील बंडखोर नेत्यांना महायुतीतच ठेवल्याचा प्रचारही भाजपला करता येईल. म्हणजे अशी असो किंवा तशी असो, सत्तेची वाट भाजपच्या दारातूनच जाण्याचा पुरेपूर प्रयत्न भाजपकडून केला जातोय. तूर्त अजित पवार गटाचा हा सत्ता संघर्ष अजून किती टोक गाठतोय हे बघावं लागेल. पण जर तुम्ही मागची थोडी टाइमलाईन लक्षात घेतली तर गेल्या 3 दिवसांपासून शरद पवार कमालीचे ऍक्टिव्ह झालेत. शरद पवार गटाच्या बैठका होतात. पटेल तटकरे भेटून गेल्यानंतर शरद पवार अचानक माध्यमांसमोर येतात. पार्थ पवार आणि जय पवार हे योग्य नेतृत्व आहे, त्यांच्याकडे आता संघटना दिली जाते असं सांगून टोमणेही मारले जातात. पण या सगळ्या खेळांमध्ये पवार पुन्हा केंद्रस्थानी असतील. आता यावरती सुनेत्रा पवार बॉयकॉट होतात की सुनेत्रा पवारच खऱ्या मास्टर माइंड ठरतात हे पाहण्यासारखे. पण पटेल आणि तटकरे सध्या खेळाच्या बाहेर गेलेत. या मुद्द्यावर व्यक्त व्हा. जय महाराष्ट्र.